नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेल्या सर्वात मोठ्या सत्ता संघर्षांचा अंतिम अंक आता जवळ येतोय का? 21 जून 2022ची पहाट एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार सुरतला पोचले. त्यानंतर गुवाहाटी, मग महाराष्ट्रात सत्तांतर. त्याचबरोबर सुरू झाली शिवसेना नेमकी कुणाची याची ऐतिहासिक लढाई. आज 4 वर्षानंतर हा संघर्ष संपलेला नाही. उलट आता तो अधिक निर्णायक टप्प्यावर पोचल्याचं चित्र दिसत आहे. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात नवीन समीकरणं आकार घेत आहेत. विशेष म्हणजे कोर्टात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल शिंदे गटाला घेरताना दिसत आहेत आणि मैदानावर देवेंद्र फडणवीस शिंदेंचं राजकीय महत्त्व कमी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. मग नेमकं घडतंय, शिंदे खरंच अडचणीत आले आहेत का, की पुन्हा एकदा ते संकटातून मार्ग काढतील? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. सर्वप्रथम बोलूया कायदेशीर लढाईबद्दल. सुरुवातीला शिंदे गटानं बंड केलं, यानंतर अपात्रतेचा प्रश्न निर्माण झाला. ठाकरे गटाने दावा केला की पक्षांच्या विरोधात जाऊन बंड करणारे आमदार अपात्र ठरले पाहिजेत. दुसरीकडे शिंदे गटानं सांगितलं की आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि आमच्याकडे बहुसंख्य आमदार आहेत. या वादातून प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना मान्य करत धनुष्यबाण चिन्ह दिलं. या सर्व घटनांमुळं अनेकांना वाटलं की आता ही लढाई जवळपास संपली आहे. पण आता अंतिम सुनावणी दरम्यान परिस्थिती बदलताना दिसत आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या मते पक्षाची ओळख केवळ आमदारांच्या संख्येवर ठरत नाही. पक्षाची संघटनात्मक रचना, पक्षप्रमुखांची भूमिका आणि मूळ राजकीय विचारधारा यांचा विचार केला गेला पाहिजे. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले. त्यांचा दावा आहे की आयोगाने घेतलेल्या निर्णयामध्ये अनेक कायदेशीर त्रुटी आहेत. या युक्तिवादामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. कारण जर न्यायालयाने या मुद्द्यांना महत्त्व दिलं तर संपूर्ण राजकीय चित्र बदलू शकतं. यापुढे ठाकरे गटामध्ये आशावाद वाढवताना दिसतो आहे, तर दुसरीकडे शिंदे गटासाठी ही परिस्थिती आव्हानात्मक ठरत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक मानतात. पण खरी गोष्ट अशी आहे की शिंदेंसाठी सर्वात मोठं आव्हान कदाचित कोर्टात नसून राजकीय मैदानात असू शकतं. कारण कोणत्याही राजकारणाचं अस्तित्व केवळ कायदेशीर निर्णयावर टिकत नाही. त्यासाठी राजकीय उपयुक्तता देखील तितकीच महत्त्वाची असते. आणि याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येतं. भाजप आणि शिंदे यांचं नातं सुरुवातीला परस्पर फायद्याचं होतं. शिंदेंच्या बंडामुळं भाजपला पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली, तर शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं. पण गेल्या काही महिन्यात अनेक मुद्द्यावर दोन्ही बाजूंमध्ये सूक्ष्म तणाव असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. राजकारणात मित्र आणि शत्रू कायमचे नसतात. कायम असतं ते हितसंबंधाचं गणित. आणि जेव्हा गणित बदलतं तेव्हा राजकीय समीकरणं देखील बदलतात. काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की भाजप आता महाराष्ट्रात स्वतःचा स्वतंत्र विस्तार वेगाने करू इच्छितो. अशा परिस्थितीत शिंदे गटांचं भविष्यातील स्थान काय असणार आहे, हा प्रश्न निर्माण होतो. यामध्ये आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्रीपद. राजकारणात पद हे केवळ सत्तेचं प्रतीक नसतं, ते नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेचंही प्रतीक असतं. आणि इथेच अनेक राजकीय चर्चा सुरू होतात. राजकीय वर्तुळात असा दावा केला जातो की एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. दुसरीकडे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सर्वात प्रभावशाली नेते मानले जातात. म्हणून भविष्यात मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे. तर दोन्ही बाजूचे हितसंबंध एकमेकाशी संघर्ष करू शकतात. ही शक्यता अनेक चर्चांना कारणीभूत ठरत आहे. याच काळात मराठा आरक्षण आंदोलन, विविध सामाजिक प्रश्न आणि राज्यातील राजकीय घडामोडीमुळे अनेक नवीन समीकरणं तयार होत आहेत.
कधी एखाद्या आंदोलनामुळे दबाव निर्माण होतो, कधी एखाद्या निवडणुकीच्या निकालामुळं राजकीय संदेश जातो, तर कधी एखाद्या नेत्याच्या विधानामुळं संपूर्ण चर्चेची दिशा बदलते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असंच काही वातावरण आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. त्यामुळं शिंदे गटावर दबाव वाढल्याचं चित्र तयार झालं. पण त्याचवेळी विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटाने स्वतःची ताकद दाखवून दिली. म्हणूनच एकनाथ शिंदेंना कमी लेखण्याची चूक अनेकांनी आधी केली आणि त्याचा फटका त्यांना बसला. आजही तोच प्रश्न कायम आहे. शिंदे खरंच अडचणीत आहेत की पुन्हा एकदा अनपेक्षित डाव टाकून ते सर्वांना आश्चर्यचकित करतील? राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. ज्याचा शेवटचा डाव यशस्वी ठरतो त्याचा विजेता मानलं जातं. आजच्या परिस्थितीत पाहता कोर्टात कपिल सिब्बल यांचा दबाव वाढताना दिसतो आहे. राजकीय मैदानात भाजप स्वतःचं गणित मजबूत करताना दिसतो आहे. तर शिंदे गट आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी नव्या रणनीती आखत असल्याचं चित्र आहे. म्हणून पुढील काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतात. मित्रांनो, तुमच्या मते काय होणार? सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल कोणाच्या बाजूने जाईल? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय समीकरण भविष्यात कसं असेल? शिंदेंचा राजकीय प्रभाव कमी होईल की ते पुन्हा एकदा सर्वांना धक्का देणारा डाव टाकतील? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. महाराष्ट्राच्या राजकारणावरील अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.